मधुसूदना मनमोहना मधुसूदना मनमोहना करुणा घना रे नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा नारायणा नारायणा नारायणा. सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेली तर शिरली मोत्याचा भांग शिरली मोत्याचा भांग. अरे गड्या हौस नाही पुरली म्हणोनी विरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग नारी ग ग ग ग ग ग ग जी जी जी. सुंदरा मनामध्ये भरली सुंदरा. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बायाने केला नाव लावू नंदाचा बायाने केला नाव लावू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. कल्पनेची सासू हिचा बहुताची जाचू कल्पनेची सासू हिचा बहुताची जाचू. देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. जीवा शिवाची बैला जोड लावी पैजाला आपली कुड. मान चार डौल मानचा ये ग रामाच्या बाणाचार ये ग बाणाचा. कशाला उद्याची बात आता कशाला उद्याची बात. बघ उडून चालली रात बघ उडून चालली रात. भर भरून पिऊ रसरंग नऊ भर भरून पिऊ रसरंग नऊ. चल बुडून जाऊ रंगात चल बुडून जाऊ रंगात. जयोस्तुते श्री मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे वन्दे वन्दे. वाह वाह क्या बात है क्या बात है. किती छान किती सुरेल आणि किती स्वर्गीय एपिसोडची सुरुवात झालेली आहे. आणि आज महाराष्ट्रातला प्रत्येक जण मला माहिती आहे झी मराठी बघणारा हा 13 वर्षे मागे गेला असेल. बरोबर बोलतोय ना मी सर? 13 वर्षे मागे गेला असेल. कारण हे सगळे कोण आहेत हे मी वेगळं सांगायला नको. कारण तुम्ही जेव्हा छोटे छोटे होतात तेव्हा मी पण काय मोठा नव्हतो, मी पण छोटाच होतो आणि मी तुमचा प्रचंड मोठा फॅन होतो. तसे महाराष्ट्रातले जगभरातले मराठी प्रेक्षक तुमचे फॅन आहेत.
तसाच मीही एक होतो. आणि त्यावेळेला मला असं वाटायचं की यार ह्यांचं गाणं आपण असं लाईव्ह ऐकावं. नंतर तुम्हाला भेटणं झालं, प्रत्येकाला वेगवेगळं भेटणं झालं. पण आज इतक्या वर्षांनी हवा येऊ द्यामध्ये आम्ही नेहमी विचार करायचो की असा एक भाग व्हायला पाहिजे जेव्हा ही सगळी टीम, गाणारे, वाद्यवृंद सगळे एकत्र पाहिजेत असं आम्हाला वाटत होतं. आणि आज तो एपिसोड आलेला आहे. झी मराठीवर अनेक कार्यक्रम लोकप्रिय झाले, पण हा कार्यक्रम वेगळाच होता. या कार्यक्रमाने काहीतरी एक वेगळी गोष्ट लिहून ठेवली टेलिव्हिजनच्या इतिहासात आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. याचा आम्हाला आनंद आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सारेगमप लिटिल चॅम्पच्या या सगळ्या कलाकारांसाठी, जे खरं तर आता वयानं मोठे झालेत, पण मी असं म्हणतो की मनानं तुम्ही अजून लहानच आहात. कारण माणूस किती मोठा झाला तरी त्याच्यातलं जे बालक असतं ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो सच्चा कलाकार राहतो, प्रामाणिक कलाकार राहतो. हे मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही सगळे सच्चे कलाकार आहात, कारण तुम्ही अजून तसेच आहात. म्हणजे बघा ना, हे छोटे 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 असतानाचे ते चेहरे, मी तुम्हाला फोटो दाखवतो. एक फोटो तुम्ही बघा. हे किती वेगवेगळे दिसत आहेत त्या काळामध्ये. त्यातल्या त्यात मुग्धा हीच का ती असं आता मला वाटेल. एवढा बदल झालाय मुग्धामध्ये. 8 वर्षांची होती छोटीशी ती. आणि मोदक ऍक्च्युली बारीक झालाय का आता? हो. हा, मोदकातलं सारण कुठे ठेवलं काढून? लॉकडाऊन मध्ये खूप झालेलं, त्यामुळे आता लेवल केली. पण तू ठरवून काही जिम वगैरे करतोस की काय करतोस? जिम असं नाही, पण खाण्यावर कंट्रोल पेक्षा खाण्याच्या वेळांवर कंट्रोल आणि आपला पारंपरिक व्यायाम. अच्छा, म्हणजे ते काय 45 मिनिटं डाएट वगैरे तसलं काय करतोस की तू सध्या? नाही. नाही, काय काय लोक करतात 45 मिनिटं डाएट. एखादा सांगितलेलं होतं तर तो काय करायचा, फक्त 45 मिनिटच काही खायचं नाही, बाकी दिवसभर सगळं खायचं. त्याला ते डाएटच कळलेलं नव्हतं. तो म्हणजे नाही, 45 मिनिटं काही खायचं नसतं असं मी ऐकलं. नाही म्हटलं, फक्त 45 मिनिटच खायचं असतं. धमाल एपिसोड असणार आहे. तर हे 3 भाग कधी संपू नयेत असं मला जसं वाटतंय तसंच तुम्हाला सुद्धा वाटतंय. तेव्हा वेळ जास्त न घालवता लगेच सुरुवात करूयात. मी सगळ्यांना विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमचा आवडता, तुमचा लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीच्या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि स्वप्नील सरांचं मनापासून स्वागत. थँक्यू सर. तुम्ही म्हणजे आज एकदम रॉकस्टार दिसताय. म्हणजे जवळजवळ तेच कपडे आहेत. पण सर, हे रॉकस्टारचा जो लुक आहे हा जर आधी बघितला असता तर एक तारामध्ये तुम्हाला घेतला असतं. करेक्ट, ऍब्सोल्युटली. पण तुम्हाला कुठलं वाद्य वाजवता येतं का सर? मी बँजो वाजवतो. काय सांगता? बुलबुल तरंग असतो ना, अरे वा. तो बुलबुल तरंग म्हणतात, तो मी वाजवायचो. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी लहान होतो, मी गिरगावात राहायचो, जावबाची वाडी, लक्ष्मीबाईची चाळ. तर माझी स्वतःची बँजो पार्टी होती. काय सांगता? आणि गणपतीचे 10 दिवस रात्री मी पूर्ण रात्र ते बँजो वाजवायला जायचो. किंवा नवरात्रात बँजो वाजवायला जायचो. आई वा 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 वा. आणि मी छान वाजवायचो. वा वा वा. दादा हा किस्सा रवी जाधवांनी बघितला असं बेंजो मध्ये तुम्हाला घेतला. खूप छान वाटतं की आज आपल्याकडे हे सगळे पाहुणे आलेले आहेत. पण आता वेळ झाली आहे थुकरटवाडीच्या मनोरंजनाकडे वळण्याची. कसं आहे, थुकरटवाडी म्हटलं की गंमत असते, सिनेमे बनतात आमच्याकडे. असा एक सिनेमा आज आपल्याकडे बनणार आहे. कसं आहे की सिनेमामध्ये सुद्धा म्युझिक असतं. तर एक सिनेमा असा आहे ज्याच्यामध्ये हिरो संगीत शिक्षक बनून जातो. बर. आणि अमरोक सरांकडे तुम्ही बघितलं तर साधारणपणे आपल्याला अमोल पालेकर बसलेत असं बऱ्याच वेळेला वाटतं. आहे ना, एक शब्नम दिली की तुम्ही सर असं बोला, असं वाटतंच मला बऱ्याचशा वेळेला. तर अमोल पालेकर सर यांचा सिनेमा सगळ्यांना माहिती आहे, गोलमाल, ज्याच्यामध्ये डबल रोल होता त्यांचा आणि एक संगीत शिक्षक बनून जातात. तर आमच्याकडे सुद्धा असाच एक सिनेमा बनलेला आहे. त्यात सुद्धा डबल रोल आहे. तो आता कसा निभावणार आहेत ते मला माहिती नाहीये. त्यांचा होता गोलमाल, आपला आहे घोळमाळ. आता बघूयात त्या घोळमाल मध्ये काय घडणार आहे. या सिनेमासाठी मी सगळ्यांना विनंती करतो, कृपया तुम्ही समोर स्थानापन्न व्हा. तर सुरुवात करूयात आपल्या सिनेमाला, ज्याचं नाव आहे घोळमाल. बघूयात मग आता काय घोळ नक्की घडणार आहे. सुरुवातीला आपण भेटणार आहे आपल्या सिनेमाच्या हिरोला, ज्याचं नाव आहे भाऊप्रसाद शर्मा. आणि ते शोधतायत नोकरी स्वतःसाठी. बघूयात मग आता त्यांना नोकरी मिळणार आहे का. या
हर सीधे रस्ते की ये तेरी चाल है, सीधे रस्ते की ये तेरी चाल है. अरे एवढ्या भज्या खायच्या म्हणजे हे सगळं काय करताय तुम्ही? हे सोडा बिडा बाटली घेऊन आलाय, काय खाताय? स्ट्रगल दादा स्ट्रगल. स्ट्रगल? नोकरी शोधतोय सर. नोकरी शोधताय? असं मग भजी कशाला खाताय? अरे ह्या पेपर मध्ये तर जाहिरात असते ना नोकरीची. पिक्चर मध्ये बघितलंय सर. तुम्ही डायरेक्टली पेपर पण विकत घेऊ शकता ना. नाही ना घेऊ शकत सर. का? त्याच्यात भजे कुठे असतात सर. तुमचं ठरलंय की तुम्हाला भज्या खायच्यात आयुष्यात का नोकरी शोधायची आहे? दोन्ही सर. पण हा काय करत का भज्या काय खात होता एवढे? सर स्ट्रगल सर. स्ट्रगल दादा स्ट्रगल. कसला स्ट्रगल आहे तुम्हाला? भजे खातो हा आणि घरात आम्हाला स्ट्रगल. हे कोण आहेस तू? असं काय करतोस? अरे मी तुझी बहीण रत्ना. ते जाऊ दे, तुझ्या नोकरीचं काय झालं ते सांग. हा तेच ना. अरे सीए झालो पण काय फायदा. काय झालंय? सीए झालो सीए. अरे वा, सीए म्हणजे काय झालंय? 4दा 11वी. सीए. काय? 4दा 11वी सीए सर. 4दा 11वी? एवढ्या वेळा नापास का झाला? गरिबी सर. कसली? बौद्धिक. दादा, नोकरीचं काय झालं तुझ्या? हो मला नोकरी हवी पण मला कोण मदत करेल? मी. अरे बटाटा. अरे दाबिली तोंड्या. डॉक्टर आहे ना मी. डॉक्टर आहे मी. डॉक्टर. आज रविवार आहे का? हिला पोलिओचा डोस द्यायला आलात का? तिला पोलिओचा डोस द्यायला नाही आलो मी, तुझ्यासाठी नोकरी घेऊन आलोय. वा वा चालेल सर चालेल. मला कंपाऊंडरची नोकरी चालेल सर. का? मला माहिती आहे कंपाऊंडर डॉक्टरचा खून करतो मग तो देव माणूस होतो. हा मग त्याची लई मजा. तारारारा रे. काय? म्युझिक सर म्युझिक. आज म्युझिकचा एपिसोड आहे ना म्हणून. नाही ना, म्युझिक त्यांनी दिलं असतं ना म्युझिक. त्याच्याकडून अजून अपेक्षा आहेत तुझ्या? आहेत म्हणजे काय? आता तुझ्याकडून पण ठेवतो ना आम्ही अपेक्षा. तारारी री रे. हे काय तारारी री? लांब जा. हे काय? डॉक्टर अंकल, दादा इकडे. काय ग काही झालं? नाही, तसं काय नाही, तुम्ही बराच वेळ तिकडेच होतात ना म्हणून म्हटलं. डॉक्टर अंकल, माझ्या दादासाठी जॉब बघा ना काहीतरी. खरं तर त्याची मशीद व्हायची पण लायकी नाहीये. पण आणलंय मी त्यासाठी जॉब. अरे पटकन सांग ना. सांगतो. नाही, माझा एक मित्र आहे भारत शंकर, त्याच्या मुलीला शिकवायचंय, क्लास घ्यायचाय. आणि तू खूप कडक आहे बरं. हो पण त्याची पोरगीकडे काय का? म्हणजे स्वभावाने. ते मला माहिती आहे, पण तो लय डेंजर आहे. खूप जाईल कोपडीचा आहे बरं का तो. आणि त्याला आहे ना मिशीवाले माणसं आवडतात. हा ज्या माणसाला मिशी असते ना तेच लोक त्याला आवडतात. हे लक्षात घे. त्यामुळे त्याच्या समोर आहे ना मिशी वाढवून जा. असा रोहित राऊत सारखा नको जाऊ. आर्य आंबेकर सारखा जा. आर्या आंबेकरला मिशी आहे? अरे येडमट डोक्याचा तसं नाही. मग? म्हणजे एकदम साधा बोडा बनून जा. असा हिरो बनून नको जाऊ. पहिला म्हणजे लुक चेंज करावं लागेल मला. हा, मग look त्यासाठी change करावं मला लागेल. मदत घ्यावी लागेल कोणाची तरी. अरे दादा, असं काय करतोस? अरे तुझा मित्र नाही का तो पिक्चर मध्ये काम करतो, हा. अमिताभ बच्चनची डुप्लिकेट करतो बघ, हा. देवेन नेगी. तो करेल ना तुझी मदत. अरे मी त्याला आताच फोन करतो आणि बोलवतो. हे काय करताय? हे त्यावेळेचा फोन आहे ना. नको नको जा. हॅलो नेगी, ये एंट्री आहे तुझी. अभी आया. के पग घुंघरू के पग घुंघरू बांधे मीरा नाचती थी.
पानी सा मा पानी मा पानी दे 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 वा 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 किती मस्त सरबत होता एकदम लाल लाल वा ते सरबत नव्हतं सर वा ते मी ओह माय गॉड वाह वाह कैसे हो आप भड़कमकर जी ते कुठं मी कुठं असं काय बोलत जाऊ नको नाही तर मग मी भडकम करा भैया हाँ ठीक है भैया गुस्सा क्यों हो रहे हो हाँ ठीक है हाँ, ठीक है। हाँ हम जहाँ खड़े होते हैं लाइन वहीं पे शुरू होती है मालूम नाही अरे साला हम बहुत बड़ा आदमी है मालूम नाही आहे कोण अरे हम अमिताभ है मालूम नाही मुळात तुला अमिताभ म्हणणं म्हणजे ना तुणतुण्याला गिटार म्हणण्यासारखं आहे चला क्या बात करताय तुम आय अरे अमिताभचं करिअर या माझ्या खांद्यावर आहे आय कसं काय हा अरे पिक्चर मध्ये अमिताभच्या समोर उभं राहिलं ना तर अमिताभची पाठ दिसते खांदा दिसतो तो खांदा त्यांचा नसतो माझा असतो आय माझा खांदा मालूम नाही दाखवच कसं काय बघायचंय ऐ दाखवा रे ये देखो ये साला ये कंधा किसका है मालूम नाही अरे मारा है ये देखो ये पीठ है ये किसकी है मालूम नाही अरे मेरा है क्या करता है ये देखो ये बाल ये साला ये अपना बाल है मालूम नाही बरं ठीक आहे ये देखो ये अपन है अरे हे सगेल त्याच्यात दिसतोय ना चेहरा त्यांचा अरे मगर हम है हा मगर आहे हा असं सांग ना मी काय म्हणतो ते जाऊ दे माझी वाट लागली ते मला नोकरी पाहिजे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है हाँ। वही होता है मुद्दा सांग आधी काय मला लुक चेंज करायचंय हा. म्हणजे मिशी पाहिजे म्हणजे कसं असं आर्या आंबेकर सारखं पाहिजे नाही म्हणजे तसं नाही, सोज्वळ तिच्यासारखं सोज्वळ दिसायला पाहिजे मी असं look अच्छा पाहिजे. अच्छा हा. काय जॉब काय आहे शिक्षकाचा आहे अच्छा आणि कुठे आहे हो तो भारत शंकर हो माय गॉड हा काय झालं उफ हा गलत जवाब हा? अरे त्याच्याकडे चाकरी करण्याऐवजी कार्तिकीची भाकरी खाईन मी आई अहो पण काम तर करावं लागेल ना हा ठीक है मी तुला कॉस्ट्यूम देतो आई हा. डोंट वरी हाय तुम्हारे साथ हा. ये लो लंबा झेग्गा हा? काय 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 पेंगा झेंगा नाही रे ये लो पेंगा झोपा हा? धब्बा लेंगा एवढं सोपं येते हा ये लो झिंगा लाला अरे धब्बा लेंगा ये लो पोंगा पंडित अरे ये लो तुम भाई और रुको और एक चीज देता है मैं तुमको बात करता है साला हं? नाही त्याला तुमचं काय झालंय चुकून ना पॅन्टला 2 शिवले गेलेत भाई साला ए इधर का इधर आई बात करता है ते किती पण तुमच्यासारखेच आहे डुप्लिकेट ये साला इधर का इधर लगा दिया चैन किधर लगा दिया अरे है इधर ही है रुको ये लो ऐसा देखा मारेगा मैं तुमको बात करता है सुरवंट ए, नाही. साला मिशी है मिशी ही मिशी घे आणि होऊन जा धडाकेबाज हा बघितलं मी किती मदत करतो तुला हो. अरे काम का आदमी आहे मैं मालूम नाही आता मिशन फक्त एकच
भारत शंकर. चला. तर मंडळी आता जाऊयात आपण आपल्या नायिकेच्या घरी. भेटूयात तिच्या वडिलांना जे प्रचंड कडक आहेत. त्यांचं नाव आहे भारत शंकर. या. काय कोणतं गाणं लावतो बे? इथे लिहिलं ना मिशीवाला गाणं लावलं ते. मिशीवाला नायक आहे रे, मानसी नायक नाही रे मी. ए काही गाणे लावते यार. ए बा माझ्या मिशीबद्दल मस्करी करायची नाही, लक्षात ठेव. माझं मिशीवर किती प्रेम आहे माहितीये ना. हे जेवढा अमर ओकचं बासरीवरती आहे, निलेश परबचं ढोलकीवरती आहे, या कार्तिकीचं गाण्यावरती आहे, प्रथमेशचं खाण्यावरती आहे. प्रेम प्रेम. आणि आर्याचं आर्याचं मेकअप वरती आहे. काय संबंध? अरे आता आर्या काय नुसतं गायिका थोडी आहे, हिरोईन आहे बाबा, हिरोईन. आता हिरोईनने मेकअप करायला पाहिजे की नाही पाहिजे? सर तिचा पिक्चर बघितला मी, आर्या तुझा काय खतरनाक पिक्चर. ती सध्या काय करते. अर तुम्हाला सांगतो, तो पिक्चर बघितल्यावर ना प्रत्येकाला आपली प्रेयसी आठवली असेल, आपलं लव आठवलं असेल. तुम्हाला सांगतो. तुम्हाला आठवलं का? हा मग उगाच बोलतो का मी. ती सध्या काय करते? ती सध्या डाय करते. म्हातारी झाली ना, आता काय करणार आहे सर. अरे तुम्हाला काय कॅरेक्टर करायचं, करताय काय तुम्ही? मी भारत शंकर. वा वा वा. मी या घरामध्ये माझ्या मुली बरोबर आणि माझ्या बहिणी बरोबर राहतो. कोण बहीण कोण? कालिंदी. कालिंदी. काय झालं रडायला एवढं? म्हणजे पतंग खाली आली त्यांनी वर घेतली परत. त्याला डोनाल्ड ट्रम्पचा फोटो लावला होता का? त्यांची पण कटली ना. म्हणजे ते पण पडले, आमचे हे पण पडले आणि गेले. अरे देवा देवा देवा. कस काय गेले तुमचे मिस्टर? हो ऊस खाताना. कसे गेले? कसे गेले? ऊस खाताना. काय? बैलाच्या तोंडातनं ओढून खात होते. तो सोडतोय वय यांना. त्यात त्यांनी घातली होती लाल रंगाची पॅन्ट. भगवत नव्हतं. गालंदी असू दे नो प्रॉब्लेम. झालं ते झालं. पण आपण तुझं दुसऱ्यांदा लग्न लावून देऊ. मी एक मुलगा पण शोधलाय तुझ्यासाठी. दादा खरंच? अगं एकदम सेम टू सेम ऋतिक रोशन. इश्श. फोटो बघायचा? दाखवा. दाखवा ना. काय? ते ऋतिक रोशन दाखवत होता. अगं हाच आहे मुलगा, निलेश परब. आता खूप वेगळा दिसतो हा. हा म्हणजे टाइमपासच्या वेळेला असे छान केस बीस होते. आपण आहे बोलायचा. छान दिसायचं. वेगळा झाला आता एकदम. तो प्रथमेश परब. प्रथमेश तर लघाटे ना. तो इथे बसलाय, समोर बसलाय तो. मग प्रथमेश परब कुठे आहे? तो नाही आलाय. मग मला लग्न कुणाबरोबर करायचंय? निलेश परब बरोबर. पण निलेश तर साबळे आहे ना. मर तू मर. मरून जा एकदा. नाही मला मारून टाकतो. मारून. रिहर्सलला इथे ज्यूस असणार होता.
नाही नाही मार, तू मला मार. तुझ्या मुलीला मी लहानाची मोठी केली, तुझ्यावर प्रेम केलं दादा, तू मारून टाक मला. नाही मीच म्हणते. अगं गंमत केली, चुकून 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 तोंडातनं शब्द निघाला. अगं अशी कशी जाणार आहेस तू? हा, हे या घरावर किती उपकार आहेत तुझे. तू आहेस म्हणून या घराला घरपण आहे. हा, खरंच सांगतो, खरं सांगतो, ही घरात आहे म्हणून उंदीर घरात येत नाहीत. का? त्यांना वाटते बोका बसलाय घरात. ही खिडकीत बसली तर कावळे येत नाही, त्यांना वाटतं डोमकावळा बसलेला आहे. अरे हिला शेतातनं फिरवलं तर बुजगावण्याची गरज नाही. किती किती उपयोग आहे. असं जाऊ देईल मी तुला. हा उपयोग आहे तुला माझा दादा. हे समजतोस तू मला? अरे हे सगळं ऐकण्यापेक्षा मी आर्चिस लेलेचे जोक ऐकून मरेन. लई टुकार असतात. तू तर असं बोलते जसं आर्चिस लेल्यांबद्दल तुला सगळं माहितीये. माहितीये म्हणजे? लोक माधुरीला सोडून ह्याला बघत होते, गरबा सोडून ह्याला बघत बसले होते. काय सांगायचं. उठा उठा. तर तुम्ही एक जोक मारा तर मरू द्या हिला. एक तास मरू द्या. अशी बरी मरेन मी. माझ्या भाचीचं लग्न बघितल्याशिवाय जाते काय? कुठे आहे कुठे तुझी भाची? हा, बोलू. उर्वशी. बोलव तिला. उर्वशी हल्ली गिटार शिकते. ओ, काय इकडं काय केलं? काय आल्या आल्या काय लावलं तू? हा, हे माझं घर आहे काय थिएटर आहे? हा, या तंबोऱ्यावर कोण बसले? किती चपला हा? चपला? हे चेपला हा? डॅडी, तंबोरा नाहीये तो, गिटार आहे. आणि त्यातून तो वायर का निघतोय? डॅडी, हा इलेक्ट्रिक गिटार आहे, लाईट वर चालतो. एकदम गिटार वाजल्यासारखाच आवाज आहे. इफेक्ट आहे. म्हणजे तुम्ही हे अशी उधळपट्टी करता. अरे मी इतकं काट कसरीनं इतकं सगळं उभं केलंय आणि तुम्ही हे इलेक्ट्रिक गिटार असं चालवताय. माझ्या पैशाची उधळपट्टी चालू. डॅडी प्लीज, तुमच्या काट कसरीबद्दल तुम्ही अजिबात सांगू नका. सर तुम्हाला सांगते, काट कसर म्हणजे किती काट कसर. ह्या माणसांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्न लावलं स्वतःच. काय पण त्याचा उपयोग काय झाला? उपयोग काय नाही झाला. जेवण म्हणून केकचा तुकडा आणि वेफर दिले होते. मला तर वाटतं माझी आई पण ह्याचमुळे गेली असेल. हे काय? ह्या माणसांनी 10 वर्ष माझ्या आईला कोमात असण्याची ऍक्टिंग करायला लावली. बाप रे. त्याचा फायदा काय झाला? आईला बरं नव्हतं म्हणून शेजारचे डबा आणून द्यायचे ना, त्यात आम्ही 3 जण जेवायचो. नंतर तर सर तिला ऑक्सिजन लावायची वेळ आली होती. मग गेल्या कशा काय? यांच्या काटकसरीमुळे. म्हणजे
आपण नाही का रात्री झोपताना गॅस बंद करून झोपतो, त्यांनी ऑक्सिजनचं सिलेंडर बंद केलं. आमची वहिनी हवेत. तर मंडळी, सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे घोळमाल. आता बघायचंय या सिनेमात पुढे काय घडणार. आपल्या सिनेमाचा नायक भाऊ प्रसाद याला नोकरी मिळणार का, पाहुयात उद्याच्या भागात. खूप छान वाटतं आज की सगळे हे लिटिल चॅम्प्स इथे आलेले आहेत. गप्पांना सुरुवात करूयात अर्थात शिक्षकांपासून, कारण यांनी सगळ्यांना बघितलेलं आहे. ही छोटी छोटी सगळी होती चिल्ली पिल्ली तेव्हापासून, त्यांच्या ऑडिशन पासून तुम्ही त्यांच्या बरोबर आहात. पण त्यावेळेला वाटलं होतं एवढं हे हिट होईल पर्व आणि हे तारे होतील सगळ्यांच्या घरातले. लिटिल चॅम्प्सचं जेव्हा पर्व आलं आणि आम्ही ह्यांना जेव्हा अनेक मुलांना आम्ही ऐकायला लागलो तेव्हा असं चमत्कृती असते ना, म्हणजे ती. आणि व्हॉट क्लिक्ड फ्रॉम ऑडिशन वॉज देअर इनोसन्स, म्हणजे त्यांच्या गाण्यातला इनोसन्स. आणि हे सगळे लोक जे त्या पर्वात होते ते मला असं वाटतं की सिरियसली वाटतं आणि सांगावं असं वाटतं की ते लोक गायला आले होते. लिटिल चॅम्प्स ते नंतर झाले, ते लिटिल चॅम्प्स बनायला ते नव्हते आले. आणि त्यांना माहिती नाही की त्यांनी किती आनंद दिलाय आम्हाला सुद्धा. सो इट वॉज अ ब्लिसफुल जर्नी असं मला वाटतं. आणि ते क्षण आजपर्यंत आम्ही ॲज अ टीम जगत आलोय. पण तुम्हाला मला विचारायचंय सर, तसे म्हणजे वाटतात तसे कडक आहेत का? कारण त्यांच्याकडे आता बघितलं तर त्यांना भीती वाटते. हो ना, मिशा बघा हातात बंदूक घेतली तर अण्णा नाईक बनतील ते, असं वाटतं. कधी बंदूक घेऊन तेवढे होते कडक? तेवढे म्हणजे कडकच नाहीये. अरे यार, अफवा आहे. कमलेश दादा आम्हाला असं आठवतंय की आम्ही सगळ्यांनी मिळून एक दिवस त्याच्याकडे तेव्हा एकट्याकडे टचस्क्रीन मोबाईल होता आणि आम्ही सगळेजण त्याच्यावर तो बबल ब्रेक वाला गेम खेळायचो. आणि एका पॉइंटला त्याचा टच पूर्ण निघून गेला. इतक्या वेळा आम्ही त्याच्यावरती जोरजोरात प्रेस करायचो. असं त्याचा एकदा मी आणि मुग्धानीच मला वाटतं लॅपटॉप घेतला होता आणि त्याचा स्क्रीन उलटाच झाला अचानक. तरी पण तो शांत होता, म्हणजे काही म्हणला नाही. असा आहे तो. मी आता फोन माझ्या कपाटात ठेवून दिलाय आठवण म्हणून. पण आजचा एपिसोड जरा गंमतवाला असणार आहे. लोकांना तुम्ही गायक म्हणून किती उत्तम आहात हे माहितीये, वादक म्हणून किती उत्तम आहात हे माहितीये, आता तुम्ही माणसं म्हणून किती गमतीदार आहात हे लोकांना बघायचे. कारण चला हवा येऊ द्या, हे काहीतरी गमती जमती तर लोकांना ऐकायच्या असतातच. आता येणार आहे या सगळ्यांकडे. खर तर ते पर्व असं होतं की महाराष्ट्रातल्या घराघरात तुम्ही त्यांचीच मुलं आहात असं सगळ्यांना वाटायला लागलं होतं आणि प्रचंड प्रेम मिळालं असेल. भरपूर किस्से घडले असतील त्या काळात. आर्या, तुला कसे अनुभव आले? एखादा लक्षात राहिलेला गमतीदार प्रसंग किंवा हळवा प्रसंग पण असू शकतो. मला एक आठवतोय, तो म्हणजे पहिलाच आमचा शो होता, सोलापूरला होता आय गेस. सोलापूर. आणि त्याच्यानंतर एवढी गर्दी जमली प्रोग्राम संपल्यानंतर की नुसतंच सोलापूर फिरवलं आणि परत एकदा ट्रेनमध्ये बसवलं. अशा एका प्रोग्रामला ज्या पायऱ्या असतात लावलेल्या त्या काढून टाकल्या होत्या आणि खूप उंच स्टेज होतं आणि ऑडियन्स तिथे येऊ नये म्हणून पायऱ्याच काढून टाकल्या. तो कोणी तिथे जाऊ शकलं नाही, पण आम्ही पण खाली उतरू शकलो नाही. म्हणजे पण तुमच्या प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असणार आहेत असं मला कन्फर्म वाटतं. आणि रोहितचं ऑब्झर्वेशन जरा जास्त आहे. रोहितलाच मी विचारतो, प्रत्येकाचा नजरेत म्हणजे तुला काय वाटतं की ही मंडळी त्या काळात कशी होती? कार्तिकी डॉन होते. सो मी आणि प्रथमेश आम्ही रूममेट होतो. सो एक दिवशी मी असा दरवाजा उघडला रूमचा बाहेर जायला आणि मला ना आमच्यातला एक पार्टिसिपंट होता, तो मला असा कॉरिडॉरमधनं पळत जाताना दिसला आणि मला इत्यंभूत आठवत आहे. आणि त्याच्या मागे मागे एक एवढीशीच फ्लाइंग चप्पल होती. आणि मागे वळून बघितलं तर ही बाई तिकडनं ओरडत होती, मुलींची बोलतो. नाही खरं तर तो बघतो तिच्याशी बोलत होता. नाही म्हणजे आळंदीत मी ज्या शाळेत शिकले ज्ञानेश्वर विद्यालयात, तिथे असं की मुली इकडे मुलं तिकडे अशा वातावरणात ना एकदम सारेगमाच्या तिथे सगळे आम्ही म्हणजे सगळे एकमेकांशी बोलतायत. आणि जो तो स्पर्धक होता ज्याच्याविषयी हा बोलतोय, तर बोलता बोलता त्याने कुठल्या तरी मुलीबरोबर तो असा मोठ्याने बोलला
स्पर्धकच होती ती. तर तिला थोडंसं ते वाईट वाटलं आणि मग ती रडायला लागली. मग मी त्याला म्हटलं की फ्लाइंग चप्पल दिसली मुलींची छेड काढतोस आणि मी अशी चप्पल घेऊन ती अशी टाकली. बापरे कार्तिकीचं हे रूप आज महाराष्ट्राला पहिल्यांदा कळलं. आम्हालाही कळलं आता. आम्हालाही माहिती हो ना. आणि आज तिचे मिस्टर समोर बसले, त्यांनी ऍक्च्युली त्यांना विचारलं पाहिजे की बारीक धडकी भरली का. बाप रे बाप. पण तू आहेस अशी म्हणजे कधी फायटिंग वगैरे मारामाऱ्या शाळेत असतं म्हणजे होऊ शकतं लहान वयात, तसं काही केलं का? हो दादा, म्हणजे सारेगामाला झालेला पल्लवीताईने सांगितलेला किस्सा होता की मी म्हणजे भाजीवाल्या काकू बरोबर पण भांडायचे की ही भाजी इतकी महाग कशी, मग ही इतक्यालाच पाहिजे वगैरे असं तसं. बापरे, तेव्हापासून संसाराची स्वप्न. असं काही नव्हतं. आई बरोबर जायचं तर मग आई कशी जरा शांत, मग जेवढे सांगेल तेवढंच द्यायची. पण मला असं वाटायचं की हा अन्याय वगैरे. अरे बापरे. ऍक्च्युली डॉक्टर आपल्याला कमी आणि त्याला जास्त आहे, त्यांना जास्त नाही करत. हो ना. मला ना आज एक वेगळा प्रयोग करायचा आहे जो कधी झाला नसेल इथे. वेगळं काहीतरी करून बघूया. येस, आता प्रथमेशचं गाजलेलं गाणं तू गाता. कुठलं गाजलंय सगळ्यांना माहितीये. आमची फरमाईश आहे दत्त दर्शन व्हायला पाहिजे. दत्त दर्शनीला जायाचं जायाचं नि जायाचं. दत्त दर्शनीला जायाचं जायाचं नि जायाचं. काय लगीच काय? हा मग लगीच लगीच. आनंद पोटात माझा माईना, आनंद पोटात माझा माईना, आनंद पोटात माझा माईना. दत्त दर्शनीला जायाचं जायाचं नि जायाचं. आनंद पोटात माझा माईना, आनंद पोटात माझा माईना. हे काय त्याची स्टाईल होती कधी? ही त्याची स्टाईल. तो असा गातो. अच्छा, म्हणजे जायचं की नाही जायचं काय म्हणतो? पहिल्यांदा होती, आता बदलली. आता बदलली, आता ही झाली. आता ही मग आता ही असं वगैरे. येस, चॅलेंज घेतला. आता तू एखादा एकदम मला तर तुला असं गिटार आणा. गिटार त्याचा काय उपयोग नाही. अरे तो माणूस बघा, त्याने गिटार एवढ्या गिटारने त्याचं काय होणार? ही ऍक्च्युली आर्यासाठी परफेक्ट आहे ती गिटार. हा ना. एकदा येस. आइटम है कौन रामजिक ये माल है, चलती है ताल में ये कमाल है. आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये मैना पिंजड़ा बनाया सोने का, ये मैना पिंजड़ा बनाया सोने का, पिंजड़ा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का. ये मैना पिंजड़ा बनाया. इतकं सात्विक पद्धतीनं ते जे आयटम है कौन रामचिक माल है, ये गो ये, हे ऐकल्यानंतर हिरोईन म्हणजे दादा कधी येऊ रक्षाबंधनला. एवढं सात्विक तो. पण फारच गोड आहेस तू. एकदा जोरदार टाळ्या. मुग्धा तर मला वाटतं सगळ्या पद्धतीची गाणी गात होती का? कुठलं असं नसेल ट्राय केलं ते तिला सांगायला पाहिजे आपण आज. तुम्ही सांगा. चमचम चमचम करता. अरे देवा. हा, तिनं चॅलेंज घेतलेलं आहे. आर्यानी गायलेलं गाणं ती गाणार आहे. चमचम करता है ये नशीला बदन, बदन बदन बदन, करना चाहे हर कोई मुझसे मिलन 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 मिलन. हाँ मत भरे होठ रसीले
तर मंडळी खूप छान वाटतंय की आजच्या या भागामध्ये महाराष्ट्राचे लाडके गायक आणि लाडके वादक या मंचावरती आलेले आहेत. सगळ्यांचा मुक्काम होणार आहे. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवाई उद्या